डॉक्टर B.R. आंबेडकर हे नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकातलं नाहीये. त्यांचे विचार, त्यांचं काम म्हणजे एका दीपस्तंभासारखं आहे माहितीये, जो आजही आपल्याला शिक्षण आणि समानतेच्या वाटेवर प्रकाश दाखवतोय. पण त्यांचे विचार आजच्या काळातही इतके महत्त्वाचे का आहेत, या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. बघा किती समर्पक आहे हे, नाही का? अथांग समुद्रात उभा असलेला एक दीपस्तंभ. हे फक्त एक चित्र नाहीये, तर हेच आंबेडकरांच्या कामाचं खरं सार आहे. विचार करा, जेव्हा सगळा समाज गोंधळाच्या अनिश्चिततेच्या लाटांमध्ये अडकला होता, तेव्हा ते ज्ञानाचा प्रकाश घेऊन अगदी ठामपणे उभे होते. तर कोणताही दीपस्तंभ असाच उभा नसतो, बरोबर? तो असतोच मुळी वादळांना तोंड देण्यासाठी. आंबेडकरांच्या काळात भारताला एका खूप मोठ्या सामाजिक आणि वैचारिक वादळाचा सामना करावा लागत होता. मग नेमकी काय होती ती परिस्थिती? खरं तर आपण बहुतेक जण कसं जगतो? आपलं जग मी, माझं आणि माझ्यासाठी याच्या भोवतीच फिरत असतं. पण काही लोक अशी असतात जे या चौकटीच्या पलीकडे पाहतात. ते स्वतःपुरता विचार करत नाहीत, तर संपूर्ण समाजाचा विचार करतात. आणि इथेच एका सामान्य आयुष्यात आणि एका महान जीवनातला फरक दिसून येतो. आणि गंमत म्हणजे ही काही नवीन कल्पना नाहीये. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा हेच सांगितलंय. खरं यशस्वी आयुष्य तेच ज्याच्यावर इतर अवलंबून राहू शकतात. कारण स्वतःसाठी तर कोण नाहीच जगत. आंबेडकरांनी बरोबर हाच विचार त्यांच्या आयुष्याचा पाया बनवला होता. आणि नेमकी 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारताला याच मार्गदर्शनाची गरज होती. असमानता, अन्याय, अज्ञान या सगळ्या अंधारामध्ये देशाला खरंच एका अशा दीपस्तंभाची गरज होती, जो या वादळातून बाहेर पडायचा मार्ग दाखवू शकेल. ठीक आहे, पण मग प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या वादळात प्रकाश देण्यासाठी या दीपस्तंभात इंधन कुठून येत होतं? त्याची ऊर्जा काय होती? याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे: ज्ञान. आंबेडकरांचं शिक्षणावरचं प्रेम आणि ज्ञान मिळवण्यासाठीची त्यांची जी अखंड तळमळ होती ना, तेच त्या प्रकाशाचं मूळ होतं. त्यांना प्रज्ञासूर्य असं उगाच नाही म्हणायचे. प्रज्ञासूर्य म्हणजे ज्ञानाचा सूर्य. आणि ही काही फक्त पदवी नव्हती, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अगदी अचूक वर्णन होतं. त्यांचं पुस्तकांवरचं प्रेम, त्यांची ज्ञान मिळवण्याची इच्छा खरंच अफाट होती. 50,000 फक्त एकदा विचार करा या आकड्याबद्दल. ही काही बँकेतली रक्कम नव्हती. ही होती त्यांच्या राजगृह नावाच्या पर्सनल लायब्ररीमधल्या पुस्तकांची संख्या. एका व्यक्तीने आयुष्यभर जमवलेला हा ज्ञानाचा खजिना. यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो त्यांच्या तळमळीचा? आणि हे ज्ञान फक्त एकाच विषयातलं नव्हतं. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, धर्म, इतिहास, विचार करा, या सगळ्या क्षेत्रांवर त्यांची जबरदस्त पकड होती. आणि म्हणूनच त्यांचं शिक्षणाबद्दलचं तत्त्वज्ञान हे फक्त पुस्तकी नव्हतं. त्याला सामाजिक वास्तवाची आणि मानवी स्वभावाची एक सखोल जाण होती. मग एवढं सगळं ज्ञान मिळवण्यामागे त्यांचा हेतू काय होता? त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त स्वतःची प्रगती करण्याचं साधन अजिबात नव्हतं. नाही, ते होतं एका मोठ्या सामाजिक क्रांतीचं शस्त्र. आणि हाच त्यांच्या दूरदृष्टीचा खरा गाभा होता: मुक्तीसाठी शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. काय जबरदस्त वाक्य आहे हे. म्हणजे बघा, या एका वाक्यात त्यांनी शिक्षणाची खरी ताकद सांगितली आहे. त्यांच्या मते शिक्षण फक्त माहिती देत नाही, तर ते हक्कांसाठी लढण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद देतं. आणि ही ताकद कशी मिळवायची याचा मार्गही त्यांनी अगदी स्पष्ट सांगितला. 3 साध्या पण खूप महत्त्वाच्या पायऱ्या: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती? शिका. कारण ज्ञानाशिवाय तुम्ही एकत्र येऊनही काय करणार? दिशाच मिळणार नाही. आणि संघटित झाल्याशिवाय केलेला संघर्ष कधीच यशस्वी होत नाही. आणि हा खरंच एक खूप मोठा वैचारिक बदल होता. बघा, पारंपरिक शिक्षण काय सांगायचं? पारलौकिक मुक्ती म्हणजे मेल्यानंतरचं आयुष्य. पण आंबेडकरांनी शिक्षणाचा फोकस इकडे, या जगाकडे वळवला. ते म्हणाले की शिक्षण हे या जगात सन्मानाने जगण्यासाठी, आपलं आयुष्य सुधारण्यासाठी आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी हवं. आणि हा विचार तर अक्षरशः क्रांतिकारी होता. त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की माणसाची लायकी त्याच्या जन्मावरून किंवा जातीवरून नाही, तर त्याच्या शिक्षणावरून ठरते. शिक्षण म्हणजे जणू काही एक असा तराजू आहे, जो हजारो वर्षांची सामाजिक विषमता तोडून सगळ्यांना एका लेव्हलवर आणू शकतो. तर आंबेडकरांनी हा प्रकाशाचा मार्ग तर दाखवला, पण तो प्रवास पूर्ण झाला आहे का? त्यांच्या या दूरदृष्टीचा आज काय परिणाम झालाय आणि त्या दीपस्तंभाचा वारसा आपण पुढे कसा नेऊ शकतो? मला वाटतं याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. शिक्षणाचं लोकशाहीकरण म्हणजे काय? म्हणजे शिक्षण प्रत्येकापर्यंत, अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोचणं. हे आंबेडकरांचं स्वप्न होतं.
हो, आपण खूप पुढे आलो आहोत, यात शंका नाही, पण आजही आपलं ध्येय आणि वास्तव यात खूप मोठं अंतर आहे. म्हणून हा प्रश्न आज आपण सगळ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे की भारतात शिक्षणाचं लोकशाहीकरण खरंच पूर्ण झालंय का? आजही आपल्या देशातल्या प्रत्येक मुलामुलीला एकसारखं आणि चांगलं शिक्षण मिळतंय का? कारण जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत शिक्षणाची मुळं समाजाच्या अगदी तळापर्यंत पोचत नाहीत, तोपर्यंत एक ज्ञान आधारित समाज बनवण्याचं आपलं काम अपूर्णच राहील. कोणत्याही मजबूत देशाची इमारत ही शेवटी शिक्षित लोकांच्या पायावरच उभी राहते. पण एक गोष्ट नक्की आहे, तो दीपस्तंभ आजही प्रकाश देतोय. आंबेडकरांचे विचार आजही लाखो करोडो लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात आहेत. आणि हा प्रकाश तो कधीच विझणार नाही.